सर्वसामान्यांचा। रस्त्याची दुरावस्था, शेतकरी संघटनेकडून दुरुस्तीची मागणी। प्रभाग क्रमांक 19 मधील रस्त्याची अतिबिकट दुरावस्था झाली असून घोडेमळा, बोराडेमळा, मस्केमळा येथील शिर्डी शिवरोड 30 मीटर अंतराचा DP रोडची अक्षरशः चाळण झाली असून तेथील नागरिकांना जाण्या येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। शाळकरी मुलांसह वृद्ध व वाहनधारकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे। शेतकरी संघटनेचे शिवाजी मस्के, सुदाम नाना बोराडे, दशरथ बोराडे, नामदेव सातपुते यांनी रस्त्याचे काम त्वरित करावे अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। या ठिकाणी आज प्रभाग क्रमांक 19 मस्केमळा, बोराडे घोडेमळा रस्त्याचा जो सामनगाव रोड ते पुणा रोडला जोडणारा जो रस्ता आहे हा 30 मीटर DPवर आहे। या DPचं रस्त्याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवस्था खराब झालेला आहे। सगळं डांबर त्याचं उडून गेलेलं आहे। म्हणजे 100% रस्ता हा खराब झालेला आहे आणि ह्या ठिकाणी महापालिकेच्या प्रशासनानं आता खड्डे बुजवण्याचं काम चालू केलं। त्याच्यात त्यांनी सुरुवात केली आणि एवढे बुजवले 2-3 दिवसापासून बंद केले। आज इथं ह्या रस्त्याचं संपूर्णपणे डांबरीकरण करणं गरजेचं असताना तुम्ही पॅचवर करताय, हे योग्य आहे का? प्रशासनाला या माध्यमातून मी माझी विनंती आहे का त्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन परिस्थिती बघितली पाहिजे आणि मग निर्णय घेतला पाहिजे इथं पॅचवर्क योग्य आहे का डांबरीकरणाची गरज आहे। आज हा रस्ता 30 मीटर आहे आणि 30 मीटर असताना हा 3च मीटर अस्तित्वात आहे तरी त्याची अशी अवस्था आहे। रहदारी वाढली, रहिवाशांना इथल्या वसाहती लोकांना राहणाऱ्या जाण्या येणाऱ्या इथं कॉलेजला जावं लागतं, विद्यार्थ्यांना इथं जाणं एवढा त्रास आहे तर याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही। रस्त्यात झाडांच्या फांद्या वाढल्या त्या सुद्धा तोडणं गरजेचं आहे, ते सुद्धा बघितलं पाहिजे। या अशा सगळ्या अडचणी असताना प्रशासनामध्ये आता लोकप्रतिनिधी नाही आणि प्रशासनाची जबाबदारी काही या ठिकाणी त्यांनी जागेवर जाऊन वस्ती पाहून कामांचं नियोजन केलं पाहिजे। सिंहस्थामध्ये सगळा खर्च नाशिकवर चाललाय आणि नाशिक रोडवर कायमच अन्याय आहे। कुठलेच काम आपल्या नाशिक रोडमध्ये 30 मीटरचे रस्ते इकडचे जोडल्या गेले पाहिजे, पहिले सिंहस्थामध्ये तरी हे व्हायला पाहिजे याचं रुंदीकरण, त्याच्याकडे दुर्लक्ष नाही असं या माध्यमातून सांगण्याचा उद्देश आहे का इथं प्रशासनानं ग्रामपंचायतीची जशी ग्रामसभा घेतल्या जाते तशी वार्डाची सुद्धा ग्रामसभा घेणं आवश्यक आहे आणि त्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यातून आपण काही काम कसं करता येईल, कसा आपल्या वार्डाचा, कसा महानगरपालिकेचा विकास करता येईल आणि रहिवाशांना कसं आपल्याला जास्तीत जास्त सुविधा देता येईल याचा विचार होणं आवश्यक आहे। असंच जर चालू राहिलं तर नाईलाजानं आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि आंदोलनाचा हत्यार उपसावं लागेल। तरी मी या माध्यमातून आपल्या वार्ताहर बंधूंना विनंती केली का तुम्ही तरी याकडे लक्ष घालून आवाज